अल्पवयीन मुलांनी दुचाकीच्या डिक्कीतून 60,000 रुपयांची रोकड लांबवल्याची घटना पुण्यात घडली आहे। हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय। स्वारगेट परिसरातील महर्षी नगरमधल्या या घटनेमध्ये पोलिसांनी 4 मुलांना ताब्यात घेतलंय। बालसुधार गृहात त्यांना पाठवलेलं आहे। केवळ मौज मजेसाठी चोरी केल्याचं या मुलांचं म्हणणं आहे। एका महिलेनं तिच्या दुचाकीच्या डिक्कीतून 60,000ची चोरी झाल्याची तक्रार केली होती। यावेळी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या मुलांना ताब्यात घेतलंय। या लहानांच्या मागे कोणती मोठी टोळी आहे का याचा तपास सध्या पोलीस करतायत। त्यामुळे स्वारगेट भागामध्ये एखादी मोठी टोळी या मुलांच्या मागे सक्रिय आहे का हे शोधण्याचं आव्हान आता पुणे पोलिसांसमोर आहे। 10-15 दिवसापूर्वी महर्षीनगरमध्ये एक युको बँक नावाची बँक आहे। तिथे एक महिला तिची एक ज्युपिटर गाडी घेऊन गेली। 60,000 रुपये काढले, परत आली, डिक्कीमध्ये ठेवले। त्या गाडीच्या डिक्की लॉक ठेवल्यानंतर तिच्या लक्षात आले की ते लॉकरच्या रजिस्टरवर सही करायचं आहे, मग ती परत आतमध्ये गेली। त्या दरम्यान एक 4 छोटी पोरं, एकदम जुवेनाईल मुलं, त्यांनी आले आणि ते गाडीची डिक्की खालून हात घालून ओपन केली आणि पैसे काढले। पैसे काढणार एक जण होता, पण ते इतर 3 जण ते साईडला थांबले। हा पैसे काढायचा, एकाकडे द्यायचा, परत द्यायचा, पैसे काढायचा, दुसऱ्याकडे द्यायचा, असं त्यांनी काढून ती डिक्कीचं लॉक न फोडता पैसे काढून ते हे घेऊन गेले। आणि मुलं खूप लहान व्हायचे, साधारण 11-12 वर्षाची आहे।